साहिल ड्रायव्हर चिंद्रन यांचा गणा आणि कुठला आहे हारण्या चिंचपारकरांचा हारण्या आणि 3 गुलाल झाली का किती? 3 म्हणजे आमच्या नावाची 3 झाली, याची 2 झाली. याची 2 आणि सायकल पण मिळालेली आहे. सायकल मिळाली आम्हाला. आणि उशिराच झाला का गुलाल, काय बोलशील? उशीर झाला म्हणजे लेटच शर्यत जमली आमची, दुसरी शर्यत आमच्या आसपास झाली शर्यत, म्हणजे मित्र मध्ये शर्यत झाली. पहिल्यांदा गाडी जुळून आली का याच्या आधी? पहिल्यांदा गाडी पळून आली. अक्षय पवारनी नियोजन केलं. स्वतः तू पळवली? हा, स्वतः मी. कशी पळाली? स्वतः गाडी म्हणजे कालची तोरी आमची कालची कमी निघली, पण पुरं गती लागते गाडीला. बरोबर. आता याचं नाव काय सुंदर ना? हारण्या. हारण्या कसा पळाला काय बोलशील? हारण्या पब्लिकला जाम पळतं. कोणी नियोजन केलं होतं? अक्षय पवारनी. अक्षय पवार इकडे बघा, नियोजनाचा किंग मेकर अक्षय पवार. आणि सायकल मिळालेली आहे, काय बोलाल? सायकल पहिल्यांदा आम्हाला खिडकालीच्या मैदान गदा भेटलेली, आज सायकल भेटलेली पहिल्यांदा. म्हणजे बक्षीस चालूच आहेत? हा, बक्षीस चालूच आहेत. मागच्या वर्षी मला वाटतं कुठेतरी गणा कमी झाला होता, पण या वर्षी त्यांनी गती लावलेली आहे. आता गती बैल आजारानं घेत जातं, पण बैलाचा आजार समजून नाहीत, पण आता परत रुटीनला आलेला आहे बैल. ठीक आहे. जनाचा भाष्य म्हणतात त्याला, तो आले दादा असू दे कारण कुठेतरी चांगलं नियोजन केलंय. स्वतः साहिल दादा बोलतोय की एक चांगलं नियोजन केलंय. म्हणजे काय बोलशील? बघा तो पण आले जवळच. आपला घरचा बैल लहानाचा मोठा यांच्याच घरी लहानपणापासून, आणि लहान असल्यापासून आपण त्या बैलाचा जगला बघतो. बरोबर. बैल 2-3 मैदान झाले, बैल पळतं, थोडा कमी होतं, लोक पायऱ्या डावलतात. आज आपला घरचा बैल म्हणजे प्रवीण मयूर दादांनी बैल दिला, त्यांना बोललो आम्हाला बैल द्या का फ्री असेल तर, त्याने आज स्वतःहून फोन केला, पण आपण पळूया गाडी. मग नियोजन झाला, 2 झाल्या गाड्या. 2 गाड्या झाल्या ना? बरोबर. आजचा हा गुलाल किती महत्वाचा होता? कुठे सांगितलं लोक डावलत होती, काय बोलशील? आजचा गुलाल किती महत्वाचा होता? आजचा गुलाल पाहिजेच होता का? तर आजचा गुलाल घरचा मैदान आहे, चिंचवली मैदान. बैल 2-3 म्हणजे एक मैदान पळत होता, दुसऱ्या मैदानाला मार खात होता. लोक बोलत होती का बैल कमी झाले तुमचा, म्हणजे पायरा करायला भरपूर त्रास होता, पण आज यांनी एका शब्दावरती आपल्याला बैल दिला. बरोबर. काय बोलशील हारण्याविषयी? काय बोलशील? हारण्या मोठी खरेदी आहे आणि आज नंबर मधला बैल आहे. लोकांना माहित नाही, पण बैलांनी चांगल्या गाड्या मारल्यात. आज त्यांनी आपल्याला बैल दिला, त्यांचा आज धन्यवाद करतो. त्यांनी एक नंबरचा बैल लवकर कोण देत नाही, पण तो नक्कीच उजेडात आलेला बैल आहे. बरोबर. हारण्याविषयी विचार पुन्हा एकदा मला सांगा, हारण्याची पूर्ण माहिती. कुठल्या नावाने गाडी पळते? काल भैरव प्रसन्न कुमारी अनन्य प्रदीप केने चिंचपाडा पनवेल यांचा हारणे म्हणून. बरोबर. आता मोठी खरेदी आहे. आता अक्षय भाऊने सांगितली मोठी खरेदी आहे, म्हणजे गुपित पण होती, काय बोलाल? गुपित नव्हती, खरेदी आपण केली, पण बैल उजेडात थोडा लेट आला, त्याच्यामुळे कोणाला माहिती नव्हता. पण आज आपल्या दोन्ही शर्ती झाल्या, खूप आनंद. आणि बैल मला वाटतं उजेडात येईल. म्हणजे हारण्याची पण 2 गुलाल झाली ना? हारणे आणि गाणा हे दोन्ही म्हणजे एकत्र पळाले बघा. आणि त्याच्यातून मिळाली सायकल, तुम्हाला काय बोलाल? खूप आनंद आहे, कारण की आम्हाला बक्षीस मिळत नव्हता, आणि त्याच्यामुळे मागच्या वर्षी तर आम्ही थोडा बॅकफॉर्ममध्ये, पण या वर्षी आम्हाला बैलांनी फॉर्ममध्ये आणलेला, आणि कुठेतरी आमचं नाव बैल करेल आमची अपेक्षा, आणि बैल करतो. बरोबर. आता हारण्याचं नियोजन तुम्ही सांगितलं कुठेतरी चांगला होत नाही, म्हणजे डावलत होते लोक हारण्याला पण, म्हणजे पैरं होत नव्हतं. म्हणजे गणा आणि हारण्या ही जोडी आज 2 वेळेला पळाली, पुढे पळवायची का? काय वाटतं? विचार करू, कारण की चांगली पळाली गाडी, 2 वेळा गुलाल घेतला, आणि दोन्ही पण चांगल्या गाड्या होत्या, आणि आनंद. बरोबर. समोरच्या गाड्या पण तितक्याच चांगल्या होत्या, त्यांच्याविषयी काय बोलाल? समोरच्या गाड्या पण तितक्याच चांगल्या होत्या, घासाघाशीत झाल्या दोन्ही गाड्या पण, आणि आनंद आहे, कारण की बैलाने आज कुठेतरी नाव केला, आनंद आहे. बरोबर. स्वतः बघा, ज्याचा बैल आहे ड्रायव्हर साहिलचा, म्हणजे तो स्वतः पळवतो, त्यांनी काय सांगितलं? म्हणजे हारण्याचा पलाविषयी काय बोललं? त्याला कायच बोललो ना आम्ही, तो गाडीवर बसला, त्याला कायच बोललो. त्यांनी गाडी हकलली 2 वेळा, त्याच्यावर बैल खूप सुंदर पळाला. बरोबर. असं नाही कुठे हे झालं ते झालं, मस्त गाडी पळाली. बरोबर. आणि पळून आल्यानंतर काहीतरी टिप्स किंवा काही दिला असेल की कसं पळवायचं आता पुढे? काही काय नाही, त्याला टिप्स द्यायची गरज नाही. जसं आमच्या मनात होतं तसं त्यांनी गाडी हाकलली. बरोबर. आणि मग चांगलं वाटलं, कारण आता किती दिवसानंतरचा हा गुलाल आहे हारण्याचा? हा चालू सीझनचाच गुलाल चालूच आहे. गुलाल पडला नाही, चालूच आहे. बरोबर. सुट्टी वगैरे कोण करते याची? सुट्टी मेकर आपले बाल्यामा वसारचे बालेमामा. बरोबर. या पाठीविषयी काय 2 शब्द बोलशील? नंतर साहिलकडे येतो मी. पाठीमध्ये या पाठीत आपला गुलाल चालूच आहे, आणि साहिल दादा बद्दल बोलायचं तेवढं कमी आहे, कारण की एवढ्या संध्याकाळी गाडी हाकलणं सोपी गोष्ट नाही. गाडी खूपच लांब गेलेली, पण त्यांनी छकड्यातून उडी वगैरे काहीच मारली नाही, आणि जशी गाडी आणली. बरोबर. आता शेवटचा प्रश्न घेतो. जोडी छान पळाली, कुठेतरी त्यांचं पण म्हणणं आहे की आम्हाला पुढे पळवायचा पण विचार आहे या जोडीचा, काय बोलशील? म्हणजे हो, आता आमच्याकडे मैदान पडलं, रेडगर, चिंचवली, विगर, ओवला, 100% गाडी पळेल. बोनिवली पण आले. हा, मग तिथं पण गाडी पळू शकते. बरोबर आहे. आता स्वतः तू या पाठीमध्ये भरपूर अनेक सारे वर्ष इथं गाड्या पळवतो, तुमच्या जोडीबद्दल आज कशी पळवली जोडी, काय बोलशील? या पाठीवर लहानाचा मोठा याच पाठीवर झालेला आहे बैल.
यांनी बऱ्याच गाड्या केल्या या पाठीवर, म्हणून आम्हाला फुल अंदाज होता या गाडीचा काही ही बैल गाडी या पाठीवर देणार ना कुठला ना. आज गाड्या 2 केल्या त्यांनी. चला तुम्हाला पुढच्या वाटचालीला शुभेच्छा आणि असंच चांगल्या चांगल्या गाड्या केला आणि असंच काम करत राहा. धन्यवाद. धन्यवाद तुमचा पण.